हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही आलो आहोत अण्णा गणपतीला आणि इथे नवग्रहाचं सिद्धपीठ पण म्हणतात आणि खूप छान असं हे मंदिर आहे. तर ह्या व्लॉगमध्ये मी तेच तुम्हाला दाखवते, तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तिकडे स्वामी समर्थांचं मंदिर, दत्ताचं मंदिर आणि कार्तिक स्वामींचं मंदिर, तिघही मंदिर एका लाईनमध्ये तिथे आहे. अण्णा गणपती जे मंदिर आहे हे दाक्षिणात्य पद्धतीने बांधले गेले आहे आणि तिथे नवग्रह सिद्धपीठ पण असं त्याला म्हणतात. आणि हे देवळाली गावाजवळून वाहणारी वालदेवी नदी आहे. तिच्या काठीच पलीकडे हे मंदिर बांधण्यात आलं आहे. हे जे मंदिर आहे ते अण्णा गुरुजी जे दाक्षिणात्य होते त्यांनी स्थापन केले आहे. त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला होता आणि मग त्यांनी या गणेशाची स्थापना करण्याचे ठरवले आणि मग त्यासाठी त्यांनी नाशिकची निवड केली होती. हे जे मंदिर आहे ते वालदेवीच्या किनारी आहे आणि ही जी गणपतीची जी मूर्ती आहे ती 42 फुटी आहे आणि गणपतीची मूर्ती विशाल असल्यामुळे ही मोकळ्या परिसरातच त्याची स्थापना केली आहे. तिथे असं प्रामुख्याने मंदिर वगैरे नाहीये. आणि ही जी मूर्ती आहे बाप्पाची याला 4 मुखे आहेत आणि जे की सुख, शांती, आयुष्य आणि आरोग्य यांचे प्रतीक मानले जातात. आणि इतर मंदिरही या परिसरात आहे, जसं की श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे, कार्तिक स्वामींचे, दत्तात्रय स्वामींचं मंदिर आहे आणि नवग्रहांचे मंदिर तिथे आहे. हे महाराष्ट्रात एकमेव असं मंदिर आहे की जिथे नवग्रहांचे मंदिर आहेत. व्हिडिओमध्ये जे तुम्ही रोपं बघताय ती सगळी रोपं आपण जी पत्री बाप्पाला अर्पण करतो त्याची आहेत. आज त्या मंदिरात मला एक नवीन गोष्ट कळाली की नक्षत्र वृक्ष पण असतात. त्याला की आपण आराध्य वृक्षही असं म्हणतात की प्रत्येक माणसाचा जो जन्म असतो कोणत्या ना कोणत्या नक्षत्रात झालेला असतो, तर ते त्याचं जन्म नक्षत्र असतं. आणि हे जे वृक्ष आहे याची एक देवासमान त्याची पूजा केली जाते. आजारपणात, संकटकाळी या वृक्षाची आराधना जर केली तर ते आपल्याला फलदायी ठरत असतं. आणि हे असे 27 नक्षत्र आहे आणि प्रत्येक नक्षत्राला जोडून त्याचं एक आराध्य वृक्ष असतं. हे आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय की प्रत्येक नक्षत्रासोबत त्याचं जे वृक्ष असतं त्याचं प्रत्येक ठिकाणी नाव दिलेलं आहे. आता जी मंदिरं दिसत आहेत ती सगळी नवग्रहांची मंदिरं आहेत.
ह्या मंदिरात गेल्यानंतर खूप शांततापूर्ण असं वातावरण असतं आणि एक सकारात्मक आणि आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला तिथे गेल्यावर जाणवते आणि इतर मंदिरं देखील तिथे असल्यामुळे खूप प्रसन्नता वाटते आणि तिथे शंकर भगवानाचं मंदिरसुद्धा आहे. आता येत्या महाशिवरात्रीला तिथे पूजा आहे. जर तुम्ही विचार करत असाल की कुठे जायचं, तर तुम्ही ह्या मंदिराला अवश्य तिथे भेट देऊ शकता. तिथे मोठी पूजा असणार आहे तिथे. सो अशा प्रकारे आमचं दर्शन झालं आहे आणि खूप छान अशा मूर्ती इथे आहे. नवग्रहाच्या मूर्ती आहे, बापाची 42 फुटाची मूर्ती इथे आणि खूप छान इथे वातावरण आहे. तुम्ही नक्की या मंदिराला एकदा तरी व्हिजिट करा.